बातमी आहे श्री क्षेत्र लेण्याद्री येथून श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष गणेश कवडे यांच्या संकल्पनेतून सर्व अष्टविनायक ट्रस्टला एकत्रित घेऊन यशस्वी हेलिकॉप्टर सेवा सुरू केल्यानंतर मुख्यतः मध्यमवर्गीय भाविकांना देखील अष्टविनायक दर्शन घेता यावे म्हणून विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळ यांनी तुलसी विवाहाच्या शुभमुहूर्तावर पहिल्या अष्टविनायक यात्रेस प्रारंभ केला। या प्रवासासाठी विघ्नहर देवस्थान ट्रस्टने वातानुकूलित लक्झरी वाहनाची व्यवस्था केली होती। या प्रवासासाठी जवळजवळ 45 गणेश भक्तांनी आपला सहभाग नोंदवला होता। ठीक सकाळी 7 वाजता विघ्नहराचे दर्शन घेतल्यानंतर या बसचे श्री क्षेत्र लेण्याद्री येथे प्रस्थान झाले। या ठिकाणी सर्व गणेश भक्तांनी गिरिजात्मकाचे यावेळी मनोभावे दर्शन घेतले। आलेल्या सर्व गणेश भक्तांचे यावेळी गिरिजात्मक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी स्वागत केले। यावेळी सेक्रेटरी जितेंद्र बिडवई व विघ्नहर देवस्थानचे खजिनदार कैलास घेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ह्याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी। पाहुयात। खरं तर अष्टविनायक दर्शन यात्रा सुरू होत आहे आणि या यात्रेचा शुभारंभ खरं तर सकाळी त्या ठिकाणी आदरणीय हरभक्तपरायण पंकज महाराज गावडे, देवस्थानचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे आणि त्यांचे सर्व विश्वस्त मंडळांच्या उपस्थितीत खरं तर झालेला आहे। आणि या ठिकाणी आता अष्टविनायकापैकी तीर्थक्षेत्र असलेलं श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान या ठिकाणी आज आपण या ठिकाणी उपस्थित झालात। प्रथमतः श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। खरं तर गणेश भाऊ कवडे असतील, कैलासजी मांडे असतील, मंगेश भाऊ मांडे असतील, सचिव आदरणीय मांडे साहेब त्या ठिकाणी आहेत, टेंबेकर साहेब आहेत, घेगडे साहेब, अशोकजी घेगडे साहेब आहेत, ही सगळी मंडळी अतिशय चांगले स्तुत्य उपक्रम अष्टविनायकापैकी एक महत्त्वाचं ठिकाण ओझर या ठिकाणी राबवत असतात। मागे जे आपण पाहिलं हेलिकॉप्टर सेवा सुद्धा खरं तर गणेश भाऊ आणि त्यांच्या सर्व विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुरू झाली, ज्याची अनेक वर्ष लोकांना प्रतीक्षा होती। आणि भाऊ आपण अतिशय स्तुत्य असा उपक्रम तोही सुरू केला। त्याचबरोबर जी लोक हेलिकॉप्टरमध्ये फिरू शकत नाही, इकॉनॉमिकल क्लासमधली मध्यमवर्गीय लोकांना सुद्धा ही अष्टविनायकाची दर्शन यात्रा करता यावी म्हणून आपण ही बस सेवा खऱ्या अर्थाने सुरू केली आणि खरं मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। अतिशय सुंदर असा हा स्तुत्य उपक्रम आहे। या उपक्रमाला आमच्याकडून जे काही सहकार्य लागेल ते आम्ही निश्चितपणे आपल्याला देऊ। असो अधिक न बोलता या सर्व यात्रेकरूंना श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो। त्यांची यात्रा अतिशय सुखकर होणारच आहे, कारण गणेश भाऊंचं आणि त्यांच्या विश्वस्त मंडळाचं सर्वांचं नियोजन अतिशय काटेकोर असतं हे मी पाहिलेलं आहे आणि आपली सर्वांची यात्रा निश्चितच सुखकर होईल असा विश्वास मनामध्ये आहे। श्री क्षेत्र ओझरमधील आगळा वेगळा उपक्रम अष्टविनायक दर्शन आणि तालुक्यातील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व भाविकांना अल्पदरामध्ये सर्व व्यवस्था अष्टविनायक सारख्या गणपती बाप्पाच्या 8 ठिकाणी सर्वांचं भाविकांचं चांगल्या पद्धतीचं दर्शन व्हावं म्हणून आपण या ठिकाणी अष्टविनायक यात्रा सुविधा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आज चालू केलेली आहे आणि त्याला मिळालेला हा 50 लोकांचा एक तालुक्यातील एक ज्येष्ठ मंडळींचा, तरुणांचा असा चांगला प्रतिसाद भेटलेला एक उपक्रम आपण आज चालू केलेला आहे। सर्वप्रथम मी या 8 गणपतीच्या सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या उपक्रमास मनापासूनच्या शुभेच्छा देतो। आज आपल्यासोबत आहेत देवस्थान ट्रस्टचे सचिव जितेंद्र बिडवई साहेब, की ज्यांनी गेले अनेक वर्ष देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून लेण्याद्रीसारख्या ठिकाणी भाविकांना ज्या सुखसुविधा उपलब्ध होतील असे या उपक्रम या ठिकाणी सातत्याने ते राबवत असतात। कृषीविषयक असेल किंवा आरोग्यविषयक असेल असे बरेचसे उपक्रम जितेंद्र भाऊ या ठिकाणी राबवत असतात। मला या निमित्ताने एवढंच या भाविकांना सांगायचं आहे की आपण या यात्रा शुभारंभाचे तुम्ही जनक आहात। तुमच्या पायगुणाने आमचा हा उपक्रम चांगल्या पद्धतीचा चालू दे आणि तुमच्या या उपक्रमामध्ये कुठलाही अडथळा विघ्नहराच्या कृपेने आणि लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाच्या बाप्पाच्या कृपेने येऊ नये अशी मी या ठिकाणी सर्वांना या यात्रेला शुभेच्छा देतो आणि सर्व यात्रेकरूंनी मनापासून या उपक्रमाचा आनंद घ्यावा। काय गैरसोय, काय उपक्रमात बदल असतील आल्यानंतर आम्हाला सांगावे, आम्ही त्याच्यानंतर त्या उपक्रमांमध्ये चांगल्या पद्धतीचे बदल
आम्ही सर्वजण या ठिकाणी विश्वस्त मंडळ करू। अध्यक्ष गणेशभाऊ कवडे आमच्यासोबत आहेत, विश्वस्त मंगेश शेठ मांडे आहेत, सचिव आनंदराव दादा मांडे आहेत, देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक अशोक घेगडे या सर्व यात्रेचं नियोजन करत आहेत आणि आमचे दुसरे व्यवस्थापक गणेश टेंबेकर आहेत आणि सर्व मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित झालात। येतूभाऊ तुमचं देखील मनापासून स्वागत। आणि इथून पुढच्या काळामध्ये लेण्यामधून जरी एखादी बस आपण भरली, आम्हाला सांगितलं की नियोजन करा, आम्ही 8 ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। कारण ह्या यात्रा प्रकल्प म्हणजे अष्टविनायक हे जे आहे हे आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे।